नमस्कार, मी मुग्धा लोणकर. स्विफ्ट अँड लिफ्ट मीडिया ग्रुप प्रस्तुत उद्योग यशोगाथा संघर्षाचा शिखर यशाचा आदर्श को पॉवर्ड बाय प्राईम टायकूनच्या पुढच्या भागात तुमचं स्वागत आहे. असं म्हणलं जातं की पाणी आपला रस्ता स्वतःच शोधतं. बिझनेसची कल्पना आपल्या डोक्यात आली की त्या कल्पनेचं सुद्धा असंच असतं. जेव्हा आपल्याला एखादी कल्पना येते ती कुठून ना कुठून तरी बाहेर येतीच. तर पुढचा प्रवास आपण त्यांच्याचकडून जाणून घेऊया. उद्योग यशोगाथाच्या या भागामध्ये आज आपल्या सोबत आहेत डॉक्टर शिवानी संयम दोशी. नमस्कार मॅडम, तुमचं या भागामध्ये स्वागत आहे. तुम्ही एक चाइल्ड सायकॅट्रिस्ट आहात, मग प्युअर नेचरची सुरुवात कशी झाली? म्हणजे मी आधीपासूनच माझ्या स्किनसाठी खूप पजेसिव्ह होते. मग हळूहळू म्हणजे माझी स्किन थोडीशी सेन्सिटिव्ह आहे. मला असे केमिकल्सचे प्रोडक्ट्स असे काही सूट होत नव्हते. म्हणून मग मी आपले आजी वगैरे असतात, मग मी त्यांना विचारायचे की तुम्ही जेव्हा हे प्रोडक्ट्स नव्हते तेव्हा तुम्ही काय यूज करायचा. मग त्या थोड्याशा आयडियाज घेत घेत मी स्वतःसाठी आधी प्रोडक्ट्स बनवत होते. त्यानंतर मग मी सेलिंगचा विचार केला आणि मग मी चालू केलं होतं आधी सोप्स पासून. त्यानंतर मग हळूहळू करत करत आतापर्यंत इथं आले. आता हा बिझनेस सुरू करण्यासाठी टर्निंग पॉइंट कुठला होता? म्हणजे आपण म्हणतो एखादं घडतं आयुष्यामध्ये की असं अचानक क्लिक होतं की नाही, मला आता माझं फील्ड चेंज करायचं आणि मला आता बिझनेस सुरू करायचा आहे. हा कोविड टर्निंग पॉइंट. कोविड त्या टाइममध्ये कसं थोडाफार फ्री टाइम भरपूर होता आणि त्यामध्ये मग आपण जास्त रिसर्च माझं त्याच्यामध्ये झालं आणि त्यानंतर जी दिवाळी होती त्यामध्ये मी नॉर्मल मिल्क बेसचे सोप्स केले, जे चंदन आपण दिवाळीचं मोती मोती सोप सोप लावतो यूज तो. करतो तो. तर मग त्यामध्ये मला इतकं सेल झालं होतं, म्हणजे भरपूर सेल झाला होता आणि त्यामध्ये मग की हा छान आहे आणि सगळ्यांचे जे फीडबॅक्स होते ना ते खूप छान होते. प्युअर नेचरची पूर्ण ओव्हरऑल जर्नी, म्हणजे आता तुम्ही सांगितलं की कोविड हा टर्निंग पॉइंट होता, हम्म, त्याच्यानंतर दिवाळीत तुम्ही पहिलं सोप सुरुवात केली. हम्म. तर टोटल ओव्हरऑल जर्नी म्हणजे हळूहळू तुम्ही कसं कसं पुढे तुमचं हे वाढवत नेलात, बिझनेस कसे कसे प्रोडक्ट्स वाढवत नेले, हे पण आम्हाला ऐकायला आवडेल. म्हणजे मी तर तेव्हा इंटर्नशिप करत होते हॉस्पिटलमध्ये आणि मला असं जास्त टाइम भेटत नव्हता की वेगळे काही प्रोडक्ट्स करू. पण मग मी घरी आल्यानंतर थोडेसे वेगळे वेगळे प्रोडक्ट्स ट्राय करत होते. फ्रेंड्सला देत होते यूज करण्यासाठी की तुम्हाला काही त्याचे इफेक्ट्स येत आहेत बघा म्हणून. आणि मग हळूहळू थोडंसं स्टार्ट करत त्यामध्ये अजून पुढं जात 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 मग ते झालंय. आणि त्यानंतर मी जिथे शिकले म्हणजे मग मी त्यानंतर हळूहळू कोर्सेस जॉईन केले. मग मी जिथे शिकले त्या मॅमच्या थ्रूच एक असं कॉम्पिटिशन काइंड होतं की हर्बल प्रोडक्ट्स किंवा ह्याचं. मग त्यामध्ये प्रोडक्ट्स पाठवले गेले होते माझे. त्यानंतर ते लॅब टेस्ट झाले, त्यानंतर मग त्याचे सगळे टेस्टिंग झाल्या, सर्टिफिकेट झाले आणि मग त्यामध्ये असे भरपूर महाराष्ट्रामध्ये की जे होममेड सोप्स करतात किंवा आपण म्हणतो ना ऑर्गॅनिक की प्रोडक्ट्स. ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स पण आणि घरी बसून ज्या करतात त्यांचेही आले होते. पण मग थोडंसं माझं मेडिकल बॅकग्राऊंड होतं त्यामुळं थोडंसं जास्त माहिती होती की कोणते ऑइल्स कशासाठी यूज केले जातील म्हणून. मग तसं करत मग मला त्यामध्ये बेस्ट प्रोडक्ट्स इन महाराष्ट्र असा अवॉर्ड देखील मिळाला. मग त्यानंतर मग चांगलं होत गेलं सगळं. पण आधी माझं फक्त सोप्सवर होतं. त्यानंतर हेअर ऑइल, शॅम्पू, कंडिशनर, फेस वॉश आणि मग आत्ता एक 2 ते 3 महिने झालेत आपण टॅबलेट्स पण लॉन्च केल्यात. त्याही आयुर्वेदिक आहेत आणि इफावेसिन टॅबलेट्स म्हणतो आपण त्याला. ते प्लांट बेस्ड सप्लिमेंट आहेत. बर. तर त्याचेही खूप छान रिझल्ट्स आहेत. आता तुम्ही पुण्यात होतात, हम्म. मग त्याच्यानंतर तुम्ही त्याच्यानंतर बिझनेस सुरू केला की त्याच्या नाही, मी आधीच सुरू केला? पुण्यामध्येच आधी सुरू केला आणि आता 1.5 वर्षात झालंय लग्न होऊन. त्यानंतर मग फलटणमध्ये स्टार्ट केलं. ओके. आणि आता तुम्ही म्हणालात की तुम्ही ह्याचे कोर्सेस केलेत, हो. म्हणजे फक्त सायकॅट्रिस्ट असून त्याच्यानंतर तुम्ही ह्याचे रिलेटेड असे कोणते कोणते कोर्सेस असतात, म्हणजे जे अपकमिंग लोक असतील त्यांनाही हे होईल? हो, कॉस्मेटिक्स मध्ये डिप्लोमाही आहेत. ओके. तो डिप्लोमा केलाय. अच्छा. आणि मग ह्याचे जे सर्टिफिकेशन्स असतात, हो, किंवा आपण आता एखादं रेस्टॉरंट ओपन झालं की त्याला फूड डिपार्टमेंटचं आपल्याला हो. सर्टिफिकेशन लागतं की एव्हरीथिंग इज फाईन आणि हम्म. ते नॉर्मल आहे. तर मग याच्यासाठी असे कोणकोणते सर्टिफिकेशन्स असतात? ह्यासाठी सगळ्यात मेन सर्टिफिकेट FDA सर्टिफिकेट आहे. हम्म. ते खूप कंपल्शन आहे सर्टिफिकेट. ओके.
आणि मग फार्मसीशी रिलेटेड कुठलं अजून सर्टिफिकेट लागतं का ह्याला? नाही, FDA सर्टिफाईड असतील तर चालतात हे ओके. प्रोडक्ट्स. कारण आता कसं आहे, बऱ्याच जणांना हो, हे माहिती माहिती नसेल, की नाहीये. आता जे लोक ऐकतायत त्यांनाही हम्म. माहिती नसणार. मग म्हणून म्हणलं की अजून काही जर, कारण सरकारी फितीत अडकलेलं हे हो, पटकन पुढे सरकत नाही सरकत असं नाही. म्हणतात. तर मग ह्याला सर्टिफिकेशन्स मिळवून देण्यासाठी तुम्हाला काय काय म्हणजे ह्या करावं लागलं? सर्टिफिकेट्सला मलाही खूप अवघड गेलं होतं. कारण की लवकर लॅब टेस्ट पास होत नाहीत आणि ह्यांच्या FDAचे टर्म्स आणि कंडिशन्स खूप हम्म. आहेत सर्टिफिकेशनसाठी. तर ते पास होण्यामध्ये अजून खूप प्रॉब्लेम्स झाले होते. पण हळू करत झाले ते. मला तरी वर्ष लागलं FDA अप्रूव्हड होण्यासाठी बर. प्रोडक्ट्स. मग आता हे तुमचे जे सगळे प्रोडक्ट्स आहेत ते साधारण कोणकोणते आहेत? म्हणजे थोडंसं तुम्ही आणखीन इलॅबोरेट करून सांगाल का, की तुम्ही प्युअर नेचर सोप पासून सुरू केलं, मग कुठले कुठले ऍक्च्युअल प्रोडक्ट्स तुमच्या ह्याच्यामध्ये आहेत? आपल्याकडे आता स्किन केअर, बॉडी केअर आणि हेअर केअर हे सगळे प्रोडक्ट्स आहेत. त्यामध्ये फेस वॉश, स्क्रब, फेस क्रीम, सिरम्स तेही आहेत. प्युअर नेचरची सुरुवात तुम्ही सोप्स पासून केली, त्याच्यानंतर आता आज तुम्ही 25 प्रोडक्ट्स लॉन्च केलेले आहेत. हं. तर ते कोणकोणते प्रोडक्ट्स आहेत जे तुम्ही नंतर लॉन्च केलेत? त्यामध्ये सोप्स तर पहिले आहेत. त्यानंतर आपल्याकडे फेस वॉश आहेत. त्यामध्ये 4 प्रकारचे फेस वॉश आहेत. पिगमेंटेशन म्हणजे आपण मराठीत त्याला वांग म्हणतो. हो. आणि वांग आता बहुतेक भरपूर जणांना त्याचा खूप खूप प्रॉब्लेम आहे. दुसरे आहे ग्लोसाठी म्हणजे ग्लोही लागतो. लागतो. कारण की पोल्युशनमुळे वगैरे स्किन खूप डल होऊन जाते. हो. त्यासाठी आहे. तिसरं चारकोल म्हणजे तो स्पेशली मेन्ससाठी डिझाइन केलेला आहे, ओके. डिटॅनिंगसाठी. तो एक आहे. आणि चौथा आपल्या पिंपल्सच्या प्रॉब्लेमसाठी आहे. त्यानंतर आपल्याकडे सिरम्सही आहेत. त्यामध्ये अँटी एजिंगसाठी आहे, पिगमेंटेशनसाठी सिरम आहे आणि पिंपल्ससाठी सिरम आहेत. त्यानंतर आपल्याकडे फेस क्रीम्स आहेत. तेही पिगमेंटेशन, ॲक्ने आणि अँटी एजिंगसाठी आहे. स्क्रब आहेत, फेस जेल्स आहेत. त्यामध्येही 2 प्रकार आहेत. त्यानंतर आपल्याकडे हेअर ऑइल, शॅम्पू, कंडिशनर आणि टॅबलेट्स. टॅबलेट्समध्ये आपल्याकडे 4 प्रकार आहेत. ग्लुथाईन म्हणजे व्हिटॅमिन सी. वांग ज्याच्यामुळे येतो, की ग्लुथाईन नावाचं जे आपल्या लिव्हरमध्ये प्रोडक्शन असतं, ते एका एज नंतर कमी होतं बरोबर. किंवा स्त्रियांमध्ये आपलं प्रेग्नन्सीमध्ये जे आपण टॅबलेट्स वगैरे खातो, त्याच्यामुळेही थोडंसं कमी होतं. आणि आत्ता जे आपले व्हेजिटेबल्स, फ्रुट्स मार्केटमध्ये येतात, त्याच्यावर केमिकल पेस्टिसाइड केलेलं असतं. ते थोडं लिव्हरवर अफेक्ट होतं. त्यामुळे हा वांग त्या गोष्टी खूप वाढल्यात स्किनवर. तर त्यासाठी पण आपल्याकडे ती टॅबलेट आहे. हेअरसाठी जे बायोटिन आपल्याला इम्पोर्टंट असतं, व्हिटॅमिन्स इम्पोर्टंट असतात, त्याचे ते सप्लिमेंट्स आहेत त्या टॅबलेट्स. आणि एक डेली नीड आहे, जे हिमोग्लोबिन, कॅल्शियम, हम्म. विटॅमिन्स, फॉलिक ॲसिड जे आपल्याला दिवसाला जेवढं एनर्जी लागते त्यासाठी आहे. ती एक टॅबलेट आपल्याला दिवसातून एक घेतली तरी कधी-कधी आपलं जेवण वगैरे टाईमवर होऊ शकत नाही कामाच्या हम्म. धापळीमध्ये. त्याच्यामुळं मग ती टॅबलेट आपण लॉन्च केली आहे. त्याच्यामध्ये सगळे व्हिटॅमिन्स, कॅल्शियम्स आणि जे आपल्याला इम्पोर्टंट आहेत बॉडीसाठी डेलीमध्ये तेही आहेत त्यामध्ये. मग आता ह्या सगळ्या प्रोडक्टची साधारण प्राइस रेंज कशी आहे? म्हणजे प्राइस रेंज आता ही जी डेली नीड तुम्ही जी हं, गोळी सांगितली, तशा हं. मार्केटमध्ये ब्रँडेड हो. बऱ्यापैकी 1600 1600 रुपयापर्यंत पर्यंत त्या गोळ्या येतात. आहेत हो. आणि त्या खूप कॉस्टली आहेत. कॉस्टली त्याच्यामुळे येतात. घेताना आजही माणूस विचार करतो हो. की खरंच मी घेऊ का? हं. म्हणून मी पण विचारलं एक हे हा. सगळे प्रॉडक्ट्स खूप पॉकेट फ्रेंडली आहेत आणि प्रत्येकाला परवडणार आहेत. हा, कारण आणि त्या ऑर्गॅन दृष्टिकोनातूनच बनवलेले प्रॉडक्ट्स आहेत, की मिडल क्लास, हाय क्लास आणि म्हणजे नॉर्मल जे ज्यांना सगळ्यांना अफोर्डेबल यूज आहे असं. हो. कारण कसं आहे, ऑर्गॅनिक म्हणलं किंवा ऑर्गॅनिकचा टॅग हां, लागला की प्रोडक्ट महाग होतं. महाग होतं. पण हे प्रॉडक्ट्स एकदम पॉकेट फ्रेंडली बनवलेत. सगळ्यांचाच विचार करून बनवलेले प्रॉडक्ट्स आहेत. मग एका प्लेसवरून दुसऱ्या प्लेसला जाऊन तुमचा बिझनेस सेट करणं किती अवघड होतं, किंवा त्याच्यात म्हणजे काय अडचणी आल्या तुम्हाला? हो, म्हणजे पुण्यातून फलटणमध्ये सेट करण्यामध्ये खूप प्रॉब्लेम झाले. कारण की तिकडे अजून असं खूप महत्त्व दिलं जात नाही, की ऑर्गॅनिक, हर्बल हा. ह्या गोष्टींसाठी. जसं पुण्यामध्ये आत्ता माहिती आहे सगळ्यांना, की ऑर्गॅनिक आणि विदाऊट केमिकल्सचे प्रॉडक्ट यूज करणं का काय इम्पोर्टंट आहे. इम्पॉर्टंट आहे, राईट. पण तिकडे अजून असं माहिती नव्हतं. मग मला सगळ्यात आधी ते समजवावं लागत होतं, की तुम्ही
केमिकलचे प्रोडक्ट्स का नका यूज करू आणि ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स कडे का जावा. म्हणजे ह्याच्यात ऍक्च्युली मार्केटिंग म्हणजे माउथ पब्लिसिटी जशी माउथ पब गरजेची आहे हो तसं, कारण डिजिटल मार्केटिंग वगैरे अजून म्हणजे तुमच्यासाठी की हे इम्पॉर्टन्स पटवून देण्यासाठी तुम्हाला माउथ माउथ पब्लिसिटी जास्त पब्लिसिटी उपयोगी पडली असेल. इम्पॉर्टंट मग आहे. कशा पद्धतीने तुम्ही ती माउथ पब्लिसिटी केली? म्हणजे मला सगळ्यात मेन इझी झालं की आमचं शॉप आहे. त्यामुळे येणारे जाणारे कस्टमर्स होते. मग त्यांच्या थ्रूच माझा जास्त बिझनेस सेट झालाय. दुकानात मी ठेवले होते. आमचं शॉप आहे त्या दुकानामध्ये हम्म. आणि त्यामधूनच मग मला हळू समजून समजून सांगत आज इथपर्यंत झालंय. आता ह्या सगळ्या प्रोडक्ट्स मध्ये सगळ्यात जास्त सेलिंग कुठलं प्रोडक्ट आहे त्याचं? वांग वांगचं पिगमेंटेशनचं. म्हणजे टॅबलेट का त्याच्यावरचं सिरम का हे त्याचा सर? कॉम्बो आहे. अच्छा. फेस वॉश, सिरम, फेस क्रीम आणि टॅबलेट्स. ओके. तो खूप बेस्ट सेलिंग आहे आणि त्यानंतर हेअर्सचा आहे. ओके, म्हणजे सगळ्यात जास्त सेलिंग हे दोन हे 2 प्रोडक्ट्स आहेत प्रॉडक्ट्स आहेत. तुम्हाला. आता ह्या गोष्टींचं मार्केटिंगचे ट्रेंड्स चेंज झालेले आहेत, कारण आजकाल सगळं मार्केटिंग हो, वरती चालतं. म्हणजे पूर्वी आपण असे दुकानात ठेवायचे, दुकानदार जो विश्वासाने सांगायचा त्याच्यावर आपण ठेवायचो आणि पुढे जायचो. म्हणजे आजही असं करतो की आपण फार्मासिस्ट कडे जातो, माझं डोकं दुखतं, एक गोळी देतो, हं, देतो. पण आता तसं नाहीये, लोक जास्त अवेअर झालेले आहेत. हो. आणि सोशल मीडिया मार्केटिंग असू दे किंवा अदर कुठलंही मार्केटिंग असू दे, तर तुम्ही कशा पद्धतीचं मार्केटिंग करता? माझं सगळ्यात मेन की माउथ टू माउथ मार्केटिंग होतं आणि मी स्वतः जाऊन भरपूरशा लोकांना सांगत असते किंवा सेमिनार्स अरेंज करत असते. त्या थ्रू जास्त मार्केटिंग करते. डिजिटल मार्केटिंग तर आहेच चालू. हम्म. पण जास्त की मी स्वतः जाऊन ते प्रोडक्ट्सची इन्फॉर्मेशन देते. त्यामुळे विश्वास लोकांचा लवकर बसतोय. म्हणजे रॅपो बिल्डिंग हे हो. तुमचं सगळ्यात जास्त हं. महत्वाचं हे आहे. मग आता पुण्यात आणि फलटण असं दोन्हीकडेही तुमचं चालू आहे का? हो आणि आपलं ऑल ओव्हर महाराष्ट्रही आहे. 2-3 डिस्ट्रिब्युटर्स पण आहेत महाराष्ट्रामध्ये. ओके. मग याचं प्रोडक्शन युनिट कुठे आहे, की तुम्ही म्हणजे त्या किती मोठ्या स्केल वरती आहे आणि कुठे आहे? ह्याचं प्रोडक्शन युनिट दिल्लीमध्ये आहे. बर. ओके, मग तुम्ही स्वतः दिल्लीला जाऊन ते हो, सगळं मी म्हणजे स्वतः जाऊन तिथे सांगून शिकवून आलेली आहे प्रोडक्ट्स. ओके, आणि पॅकेजिंग पण तिथेच हो, होतं? पॅकेजिंग पण तिथेच आणि होतं. ऑल ओव्हर डिस्ट्रीब्युशन जे तुम्ही महाराष्ट्रामध्ये म्हणताय ते तिथूनच केलं जातं का हो, आधी तिथे तुमच्याकडे आपले येतं? लॅब्स आहेत. आधी बरं. सगळे प्रोडक्ट्स म्हणजे प्रत्येक प्रोडक्ट लॅबमध्ये चेक केलं जातंय आणि त्यानंतर ते पुढे जातायत प्रोडक्ट्स. आता ब्युटी प्रोडक्ट्स हे खूप हो, क्लटर्ड म्हणतो ना आपण, हो. तसं भरपूर ब्युटी प्रोडक्ट्स आहेत. परत रिजनल म्हणतो किंवा तिथले तिथले जे छोटे छोटे लोक आहेत त्यांचं हं, स्मॉल स्केल वरती का होईना त्यांचं प्रोडक्शन चालू हं, असतं. फॉर एक्झाम्पल गाईचं तूप वापरलेलं लिपस्टिक असेल किंवा गाईचं तूप वापरलेलं काजळ असेल, लोक आजकाल ह्याच्याकडे पण अट्रॅक्ट होत हो. आहेत. प्लस ब्रँडेड खूप मोठे मोठे ब्रँड्स आहेत मार्केटमध्ये, लॉरियल असेल किंवा हं. लॅक्मे. पॅन्टीन, हं. लॅक्मे, आणि आता बाहेरचे पण खूप येतात, मेबलिन वगैरे. तर मग याच्याशी कॉम्पिटिशन करताना कसं तुम्ही सेट करता? म्हणजे मी असं काही कुणाशी कॉम्पिटिशन नाही करत आहे. मी स्वतःचेच फॉर्म्युलेशन करतेय आणि म्हणजे मला स्वतःला हळू की आता मी पिगमेंटेशनचं हे केलंय. पण आता जो कॉम्बो यूज केल्यानंतर एक 4 दिवसात रिझल्ट्स मिळतायत लोकांना. म्हणजे 4 दिवसानंतर समजतंय की आपले कसे रिझल्ट्स आहेत. कमी व्हायला लागतंय किंवा स्वतःच जाणवतंय कस्टमरला की 4 दिवसात कसं होतंय. पण माझा एम हा आहे की फर्स्ट ह्याच्यामध्ये कसं त्यांना समजून येईल. ब्युटी प्रोडक्ट या सेक्टरमध्ये खूप कॉम्पिटिशन आहे. मग तुमचं प्रोडक्ट हे त्यांच्या प्रोडक्ट्स पेक्षा कसं वेगळं आहे हे सिद्ध करण्यासाठी किंवा तुमच्या प्रोडक्टला एक ब्रँड म्हणून एस्टॅब्लिश करण्यासाठी तुम्ही कोणती मार्केटिंग स्ट्रॅटेजी वापरता? सगळ्यात आधी तर आपण क्वालिटी ह्या गोष्टीवर जास्त भर देतो. त्यानंतर एक म्हणजे जास्त ह्याच्यावर पण भर दिला जातो की कॉमन पीपल म्हणजे कॉमन पीपल आणि सगळ्यांनाच ह्या गोष्टी अफोर्ड करता येईल त्या ह्याच्यावर पण भर आहे. त्यानंतर छोटे-मोठे सेमिनार्स असतात माझ्यासारखे. त्या सेमिनार्सच्या थ्रू ही मी ॲडव्हर्टाइजमेंट करत असते. जसे की महिला उद्योजक असतात किंवा ज्या महिला त्यांच्याकडे काम नसतं. तर माझं असं आहे की बाबा तुम्ही माझ्याकडून होलसेल रेट्समध्ये घ्या आणि पुढे तुम्ही त्या त्याच्यावर ह्याच्यामध्ये पण म्हणजे करू हे शकता. सेमिनार्स म्हणजे तुम्ही रिसेलिंग हा पण ऑप्शन त्यांना रिसेलिंग देता ही आहे. आहे आपल्याकडे आणि मग त्या ह्याच्यात चेन सेमिनार्स. मार्केटिंग वगैरे असं काही इन्व्हॉल्व आहे का? चेन मार्केटिंग नाहीये.
बट रिसेलिंग ऑप्शन आहे. म्हणजे मी त्या सेमिनार्स घेऊन त्यांना त्याची इन्फॉर्मेशन ही देते आणि त्यानंतर मग ते रिसेलिंगसाठीही यूज करू शकतात किंवा स्वतःसाठी लागत असतील तरीही यूज करू शकतात. माउथ पब्लिसिटी आहे, ॲडव्हर्टाइजमेंट्स आहेत म्हणजे डिजिटल ॲडव्हर्टाइजमेंट्स जे आपल्याला लागतात तेही आहेत. आणि सगळ्यात मेन की आपले हे सगळे प्रोडक्ट्स आहेत ते FDA अप्रूव्ड आहेत, शुगर फ्री आहेत. जे हेच टॅबलेट्स जे आहेत ते शुगर फ्री टॅबलेट्स आहेत, जे डायबिटीज वालेही यूज करू शकतात. त्यानंतर ह्या प्रोडक्टचा साईड इफेक्ट काही नाही, जास्त यूज केल्याने त्याचे साईड इफेक्ट्स होणार नाही. जसं काही औषधं किंवा टॅबलेट्स असतात जे आपण जास्त घेतले तर त्याचे साईड इफेक्ट्स दिसू शकतात, पण ह्याचे असे काही साईड इफेक्ट्स नाही आहेत. प्रत्येक प्रोडक्ट लॅब टेस्टेड होऊन आलेले आहेत. आता वेगवेगळे एक्झिबिशन्स होत असतात, हम्म, वेगवेगळे म्हणजे जे बिझनेस पर्सन्स आहेत हम्म. किंवा ज्यांनी नवीन बिझनेस सुरू केलेला आहे, ज्यांना स्वतःचं प्रोडक्ट लॉन्च लॉन्च करायचंय, करायचं. ह्याच्यासाठी वेगवेगळे एक्झिबिशन्स होत हम्म. असतात. मग अशा कुठल्या तुम्ही एक्झिबिशन मध्ये पार्टिसिपेट केले का की जिथे तुम्ही तुमचं प्रोडक्ट शोकेस केलेलं आहे? मी असे काही नावाजलेले एक्झिबिशन्स मध्ये नाही पार्टिसिपेट केलेले, पण छोट्या मोठ्या एक्झिबिशन्स असतात जवळपास त्यामध्ये मग पार्टिसिपेट करत असते. ओके, मग असं कधी स्पॉन्सरशिप देणं, कारण आजकाल स्पॉन्सरशिप दिली तरी हा. ऍडव्हर्टिजमेंट होत असती तुमच्या हम्म. प्रोडक्टची आणि ह्याची त्याची, असं नाही, कधी अजून तसंही काही केलेलं नाही म्हणजे तसं काही स्पॉन्सरशिप्स. करण्याचा विचार वगैरे हो, तुमचा? चालू आहे. ओके, आणि आता डिजिटल मार्केटिंग कडे वळूया हो, आपण. डिजिटल मार्केटिंग हे खूप वेगवेगळ्या पद्धतीने वर्कआउट होतं. हो. कुठलंही म्हणजे बेसिक आजकाल लोक स्वतःच सुद्धा ब्रँडिंग डिजिटल मार्केटिंग डिजिटल वरती करतात. मार्केटिंग होते. कारण रील्स, इंस्टाग्राम, फेसबुक हो. ह्याच्यापेक्षा जग उरलेलं नाहीये लोकांना. तर ह्याच्यासाठी तुम्ही काय करता डिजिटल मार्केटिंगसाठी स्पेसिफिकली? आपण फीडबॅक शेअर करत असतो, व्हिडिओ फीडबॅक्स जे असतात. प्लस मी स्वतः इन्फॉर्मेशन ही देत असते काही प्रोडक्ट्सची आणि मी त्यामध्ये अजून स्वतः की हे प्रोडक्ट्स यूज करून अजून तुम्ही तुमच्या हेल्थला इम्प्रूव्ह करण्यासाठी स्किन हेल्थ असो किंवा हेअर्सची हेल्थ असो त्यासाठी थोडेफार काही सजेशन्स देत असते. ओके, म्हणजे तुम्ही कन्सल्टिंग पण करता? कन्सल्टिंग पण करते आणि आपण हे सगळे प्रोडक्ट्स कस्टमाइजही करून देतो. म्हणजे फक्त पिंपल्स, पण पिंपल्स मध्ये अजून कोणाला वांग असेल किंवा पिंपल्स बरोबर अजून काही वेगळे प्रॉब्लेम्स असतील तर आपण हे प्रोडक्ट कस्टमाइज करूनही ओके, देतो. मग असं आता एखाद्या आता नवीन पद्धत आलेली की ओकेजनला वगैरे असे ह्याचे कॉम्बोज करून गिफ्ट पॅकिंग करून हो, वगैरे, मग अशा काही स्कीम्स आहेत का हो, तुमच्या? आपल्याकडे आहेत आणि बल्क ऑर्डरसाठी पण आपल्याकडे काही डिस्काउंट्सही आहेत आणि हॅम्पर्सही आहेत आणि आपले स्वतःचे हेअर्सचा वेगळा कॉम्बो आहे, पिगमेंटेशनचा वेगळा कॉम्बो आहे, ॲक्नेचा वेगळा कॉम्बो ओके, आहे आणि अँटी एजिंगसाठीही वेगळा वेगळा कॉम्बो आहे. बर. आणि आता तुम्ही मगाशी म्हणालात की तुमचं दिल्लीमध्ये बेस हं, म्हणजे ऍक्च्युअली प्रोडक्शन दिल्लीमध्ये हं. होतं. मग तिथे तुमचं म्हणजे टीम कशी असते तुमची, की तुम्ही इथून तिथे ट्रॅव्हल करता का तिथे तुमची वेगळी टीम आहे? तिथे वेगळी टीम आहे. ओके, म्हणजे ती म्हणजे टीम. माझं खूप जास्त जाणं होत नाही, पण थोडंफार जाणं होतं. ओके, म्हणजे पण तुम्ही इथे आपल्याकडे पुण्यात असेल किंवा फलटणमध्ये असेल, बारामती तिथून जवळ आहे, हो. तर तुम्ही दिल्लीला का सेटअप केलं प्रोडक्शन युनिट? अ, म्हणजे तुम्हाला इथे कम्पॅरेटिव्हली जवळ पडलं असतं की ह्याच्या दृष्टीने तुम्ही पुण्यामध्ये आणि फलटणमध्ये किंवा इथल्या जवळपासच्या शहरामध्ये तुमचं प्रोडक्शन युनिट न सेट करता दिल्लीमध्ये सेट करण्याचं काय कारण आहे? म्हणजे मला हे प्रोडक्ट्स ऑल ऑल ओव्हर इंडिया एक्सपॅन्ड करायचे आहेत. त्यासाठी मग मी ते दिल्लीमध्ये सेटअप केलं. ओके, आणि आता माझा पुढचा प्रश्न असा आहे की आता व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्स आहेत, मग त्या व्हरायटी ऑफ प्रोडक्ट्सची क्वालिटी मेंटेन करण्यासाठी तुम्ही लॅब टेस्टिंग होतं म्हणलात, हो. तर साधारण कोणकोणत्या प्रकारचं लॅब टेस्टिंग होतं? म्हणजे ह्याच्या सगळ्या प्रोडक्टसाठी वेगळ्या वेगळ्या टेस्ट आहेत. हम्म. पण ह्या प्रोडक्टसाठी सल्फेट फ्री प्रोडक्ट्स आहेत का? 100% ऑर्गॅनिक प्रोडक्ट्स आहेत का? आणि आयुर्वेदिक म्हणजे हर्बल प्रोडक्ट्स आहेत का? हे सर्टिफाईड वा व्हावं वा, म्हणून आपण ते लॅब टेस्ट लॅब केलं. टेस्टिंग येतं. मग ते लॅब टेस्टिंग हे पण दिल्लीतच होतं? हो, त्या युनिटमध्येच आपलं हे लॅब आहे, लॅब आहे. एस्टॅब्लिश केलेली आहे. ओके, आता एक उद्योजक म्हणजे आता आपल्याकडे स्टार्टअप्स तर खूप होत आहेत, हम्म. म्हणजे नवीन नवीन तरुण पिढी खूप येते ह्याच्यामध्ये. तर एक ऍज अ वुमन एंटरप्रेनर किंवा महिला उद्योजिका म्हणू आपण, असं म्हणून तुम्हाला स्वतःला एस्टॅब्लिश करताना काय काय प्रॉब्लेम्स आले किंवा काय काय चॅलेंजेस तुम्ही फेस केलेत?
सगळ्यात आधी तर सगळ्यांचे प्रश्न होते की तू डॉक्टर आहे, मग तुला हे का करायचंय? बरोबर. पण मला असं की ठीक आहे, मी डॉक्टर आहे, पण मला हे दुसऱ्यांसाठी पण म्हणजे प्रत्येकाची स्किन प्रत्येकाला इम्पॉर्टंट असते आणि केमिकल्सचे प्रोडक्ट यूज करून ती फार खराब होते. त्यामुळं की सगळ्यांची स्किन छान राहावी किंवा प्रत्येकजण हार्बल, आयुर्वेदिक आणि ऑर्गॅनिक कडे यावं म्हणून मग मी हे केलं. ओके. आणि ह्याची सुरुवात तुम्ही कधी केलीत साधारण म्हणजे कोणत्या वर्षी केलीत? म्हणजे कोविडचं लॉकडाऊन जसं संपत आलं, तेव्हापासून म्हणजे त्यामध्ये दिवाळी होती. मग त्यामध्ये मी फ्रेंड्सला गिफ्ट म्हणून सुद्धा माझे सोप्स दिले होते दिवाळीचे. म्हणजे हॉस्पिटल्सचे स्टाफ होते त्यांनाही. मग त्यानंतर हळू जसे रिझल्ट झाले, तसं साधारण 2020च्या एंडिंगमध्ये सुरू झाला सुरुवात बिझनेस. झाली. आणि मग त्याच्यानंतर तुम्ही लार्ज स्केलवरती म्हणजे आता प्रोडक्शन युनिट जे मोठ्या स्केलवरती किंवा सर्टिफिकेशन्स कधीपासून सुरू केले? आपलं FDA सर्टिफिकेशन ते आता नुकतंच आलंय आणि त्यानंतर मग एक 6 ते 7 महिन्यामध्ये आपण लार्ज स्केलमध्ये चालू केलं. गुड. तोपर्यंत मी घरामध्येच करत होते. मी स्वतः हेअर ऑइल्स, सोप्स वगैरे स्वतः घरामध्येच बनवत होते आणि मग आता लार्ज स्केलवर चालू मग झालं. आता हे जे तुम्ही पहिल्यांदा स्वतः बनवत असत आपलं आपल्या डोक्यात प्रमाण पक्क असतं. हो, ह्याचं प्रमाण पक्कच. एवढं घ्यायचं त्याचं प्रमाण हं. तेवढं घ्यायचंय. मग तेच तिथे तुम्ही त्याचे वर्कशॉप्स घेतले का म्हणजे ट्रेन केलं का स्टाफला? हो, ते ट्रेन केलं. प्लस तो फॉर्मलायझेशन आहे, तेही सांगितलेत आणि म्हणजे सगळ्याचे वेगळे वेगळे आहेत. वेट्स किंवा हम्म. हे. मग आता तुमचं जे फॉर्म्युलेशन आहे हो, त्याच्यावर तुम्ही पेटंट फाईल केलाय का? हो, पेटंट फाईल झालेला. तो साधारण कधी झाला पेटंट फाईल? तोही आता नुकताच झालेला. हा, कारण म्हणजे आपली रेसिपी हो, असेल म्हणजे जेवणाची रेसिपी पण आपण आपल्या दुसऱ्याला हो, पटकन नाही सांगत. सांगेल. तर कारण हे तर एवढं मोठं हे आहे हं, तर मग त्याचं जे फॉर्म्युलेशन्स आहेत ते तुमचे आता सेट असतील सगळे. सेट. मग त्याचं कधी किती पेटंट्स आहेत साधारण त्याचे? प्रत्येक प्रोडक्टचे पेटंट झालेले आहेत ओके. आणि ऍक्च्युली FDA अप्रुव्हल येतानाच प्रोडक्ट्सचं पेटंट होऊन येत असतं. ओके. हं. ओके. आणि आता तुम्ही म्हणालात की ऑल ओव्हर महाराष्ट्र हे डिस्ट्रीब्युशन होतं. हो. मग साधारण कसं तुम्ही करता ते म्हणजे त्याच्यामध्ये काय ह्याच किमतीमध्ये करता का डिस्ट्रीब्यूट करताना नाही, परत? डिस्ट्रीब्युटर्सची प्राइस रेंज वेगळी आहे आणि सेलिंगची प्राइस रेंज वेगळी आहे. म्हणजे ऍज अ डिस्ट्रीब्युटर मी तुम्हाला कनेक्ट केलं की मला हो. एका ठराविक महाराष्ट्राच्या भागात हवं तर तुम्ही तसे डिस्ट्रीब्युशन तुम्ही करू शकता. हो आणि आपलं डिस्ट्रीब्युशन ऑनलाईनही होतं म्हणजे ऑनलाईन जे वेबसाईट्स आहेत ना, त्या थ्रूही म्हणजे आपण आता ज्या डिस्ट्रिब्युटर्स सगळ्या कनेक्ट करू शकतो. पॉप्युलर वेबसाईट्स आहेत ई मार्केटिंगच्या हो, त्याच्यावरती तुमच्या ह्याचं त्याच्यावरही प्रोडक्ट्स आपलं आपल्याला मिळतील. रजिस्टर्ड आहे. हो. हे सगळे प्रोडक्ट्स हो. त्याच्यावरतीही मिळतात. बाकीचे जे एस्टॅब्लिश प्रोडक्ट्स आहेत आता तुम्ही ह्या टॅबलेट्स लॉन्च केलेले हं. आहेत नवीन डेली नीड असेल किंवा हेअर फॉल साठीचे असेल किंवा व्हिटॅमिन सी चे असेल तर ते आणि बाकीच्या एस्टॅब्लिश गोळ्या ह्याच्यामध्ये तुम्ही कसं डिफरन्शिएट कराल? बाकीचे जे टॅबलेट्स किंवा काही आहे ते शुगर फ्री नाही आहेत मोस्टली आणि आपण डायबिटीजचे पेशंटचे म्हणजे डायबिटीजचेही विचार करून केलेत की त्या डायबिटीज जे पेशंट्स असतात त्यांनाही टॅबलेट्स असतात. हम्म. त्याचे साईड इफेक्ट्स त्यांच्या हेअर्सवर होते, स्किन्सवर होत असतात. मग आपण त्यांचा विचार करूनही हे टॅबलेट्स लॉन्च केलेत आणि या प्रोडक्ट्सचे साईड इफेक्ट्स काही होणार नाही. म्हणजे कोणाचं वेट गेन होणार नाही किंवा अजून काही वेगळे प्रॉब्लेम्स नाही होणार. म्हणजे मेडिकल कॉम्प्लिकेशन्स कुठलाच काहीच साईड नाही. इफेक्ट कुठलाच होणार साइड नाही. इफेक्ट नाहीये. आता तुम्ही बिझनेस सुरू केला आता तुम्हाला FDA चं सर्टिफिकेशन पण मिळालेलं आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्रात तर तुम्ही डिस्ट्रीब्यूट करताच आहे तर पुढच्या 5 वर्षामध्ये तुम्ही तुमच्या बिझनेसला कुठे बघता? मी ऍक्च्युली एक्सपोर्टिंग वरही जास्त बघतीये की कसं वेस्टर्न कल्चर आणि इंडियन कल्चर थोडंसं वेगळं आहे. आपलं इंडियन कल्चर सगळं हर्बल आणि आयुर्वेदिक बेस्ड आहे आणि वेस्टर्न कल्चर केमिकल बेस्ड आहे. तर मग मी वेस्टर्न कल्चरमध्येही एक्सपॅन्ड करायला बघतेय. कारण तिकडे कसं त्यांचं खाणं किंवा हे टेम्परेचर, लाईफस्टाईल. लाईफस्टाईल थोडी वेगळी असते आणि त्यांनाही स्किन प्रॉब्लेम्स, हेअर प्रॉब्लेम्स होत असतात किंवा डायबिटीज किंवा असे काही वेगळे प्रॉब्लेम्स होत असतात आणि आपलं जे फूड आहे इकडचं ते तसं तिकडे नाही मिळत.
त्याच्यामुळं मग आपण हे टॅबलेट्स आणि हे प्रोडक्ट्स वेस्टर्न कल्चरमध्ये एक्सपांड करायलाही बघतो. इंटरनॅशनल मार्केटमध्ये. इंटरनॅशनल मग मार्केट. इंटरनॅशनल मार्केटमध्ये आपले स्किन केअर किंवा कारण तिकडे बाहेर आपल्याला जर कुठलीही गोष्ट ब्रँड करायचं असेल तर त्याला खूप चॅलेंजेस आहेत. हो, खूप तर चॅलेंज. मग त्याला कशा पद्धतीचे सर्टिफिकेशन्स लागतात? त्यालाही FDA सर्टिफिकेट लागतंय आणि 100% ऑर्गॅनिक सर्टिफाईड असे प्रोडक्ट्स लागतात. बरं. आणि मग त्याच्यासाठी आणि वेगळं काही हे आहे का, की इंटरनॅशनल मार्केटमध्ये एक्सपांड करण्यासाठी? तसं काही वेगळं नाहीये, पण FDA अप्रूव्हल ते इम्पॉर्टंट आहे सगळ्यात. आता बऱ्याच लोकांना स्वतःचा बिझनेस सेट करायचा आहे आणि आता जेनझीज नवीन जे आलेले आहेत, हं. की ज्यांना खूप अट्रॅक्ट करण्यासाठी म्हणजे त्यांना कशातच काही हे नसतं, ते एकदम कूल असतात. हां. तर मग त्यांना त्यांचा कूलनेस हे करण्यासाठी हे प्रॉडक्ट्स त्यांच्यापर्यंत कसे पोहोचवणार? डिजिटल मार्केटिंग, Instagram, आता हल्ली रील्स आणि हे खूप आहे. मग त्या थ्रू आपण त्यांच्यापर्यंत कारण त्यांना क्विक पोहोचवतोय. रिझल्ट्स हवे असतात. हो. त्यांना म्हणजे आज मी वापरलं की उद्या मी छान हं. दिसलंच पाहिजे असा त्यांचा ऍटिट्यूड असतो. तर मग त्या केसमध्ये हर्बल ह्याचा कारण हर्बल ह्याचा इफेक्ट आपल्याला त्याला वेळ द्यायला लागतो. हो. त्याचा लॉंग लास्टिंग इफेक्ट असतो. तर मग हे तुम्ही जेनझीस पर्यंत कशा पद्धतीने पोहोचवा? म्हणजे ॲक्चुअली मी आधी थोडे सॅम्पल्सही पाठवत आहे. म्हणजे ज्यांना खूप असं डाउट्स आहेत, की बाबा नक्की ह्याचे रिझल्ट्स येतील का नाही येतील? का ह्याचे काही साइड इफेक्ट्स होतील? तर त्यांच्यासाठी आपण सॅम्पल्सही देतो. ओके. आता ज्यांना नवीन बिझनेस स्टार्ट करायचा आहे, की ज्यांना कॉस्मेटिक्स मध्ये जो नवीन बिझनेस स्टार्ट हं. करायचा तर तुम्ही अशा नवीन बिझनेस सुरू करणाऱ्यांना काय सल्ला द्याल, की कशा पद्धतीने सुरू केलं पाहिजे किंवा काय चॅलेंजेस आल्यावर कसं आपण त्याच्यातनं मार्ग काढला पाहिजे? चॅलेंजेस म्हणजे आधी सगळ्यात पहिला क्वेश्चन असतो, की ह्याचे साइड इफेक्ट्स काही होतील का? तर आपण जे क्लायंट आहेत, त्यांना आधी आपल्या प्रॉडक्टचं पूर्ण इन्फॉर्मेशन देणं कंपल्शन आहे. त्यामध्ये जर कोणी नवीन स्टार्टअप करतंय आणि त्यांचं काही मेडिकल बॅकग्राऊंड नाही आहे आणि काहीच माहिती नाहीये, त्यांनी आधी थोडेसे डिप्लोमा कोर्सेस किंवा शॉर्ट पिरियड कोर्सेसही असतात ह्याच्यामध्ये. तर ते कोर्सेस करून मग पुढे करावं. आणि स्टार्टिंगला FDA सर्टिफिकेट असं पटकन नाही भेटत. त्याला खूप टर्म्स आणि कंडिशन्स आहेत. मग त्यासाठी थोडंसं पेशन्स धरूनच थोडं पुढं-पुढं जावं. आता ब्युटी पार्लर्स मध्ये वगैरे तुम्ही अप्रोच केलेला आहे का हो, तुमचे ब्युटी प्रोडक्ट्स लॉन्च पार्लर्समध्ये करण्यासाठी? अप्रोच केलेले आहेत हे प्रॉडक्ट्स. म्हणजे कसं ते जे किट वापरतात त्याच्याऐवजी त्यांनी ते रिप्लेस करून तुमचे किट वापरावेत वगैरे म्हणजे असं हे ते काही? फेशियल्स किंवा त्याला रिप्लेस नाही करू शकणार. हम्म. कारण की ते तर केमिकल बेस्ड आहेत आणि त्याचं कसं इन्स्टंट रिझल्ट. आपण आता फेशियल केलं की आपल्याला वॉश नंतर लगेच रिझल्ट हम्म. दिसतात. पण म्हणजे त्याला रिप्लेस नाही करू शकत. पण जे नॉर्मल फेस वॉश आहेत किंवा सिरम्स आहेत, त्याला हे रिप्लेस करू शकतं. ओके. आणि मला दुसरा प्रश्न विचारायचा आहे की आपल्याला कोणीतरी स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम लागते हं. बिझनेस उभा करण्यासाठी. बिझनेस उभा करणं ही अजिबात छोटी किंवा सोपी गोष्ट हं. नाहीये. बरेच काही वेळेला अशा सिच्युएशन्स येतात की त्याचा आपण विचार केलेला नसतो. तर मग या सगळ्या ह्याच्यामध्ये तुमचं स्ट्रॉंग सपोर्ट सिस्टीम कोण आहे? म्हणजे बेसिकली सांगायचं तर माझी फॅमिली म्हणजे मम्मी पप्पा आमचं असं बिझनेस बॅकग्राऊंड अजिबात नव्हतं आणि माझे जे सासरचे आहेत त्यांचं बॅकग्राऊंड बिझनेसचं होतं तर मला सगळ्यात स्ट्रॉंग सपोर्ट तर माझे हस्बंडच केलाय म्हणजे त्यांनी खूप सपोर्ट केलाय आणि त्यानंतर माझे आजोबा म्हणजे सासरे आजोबा त्यांचं म्हणजे त्यांनी खूप कमी ह्याच्या म्हणजे त्यांच्याकडे काहीच नव्हतं. 0 पासून स्टार्ट केलंय आणि त्यांचा खूप सपोर्ट आहे. म्हणजे मला काही गोष्टी माहिती नाहीयेत बिझनेसमधल्या अजून, की काय करायचंय, कसं करायचंय. पण माझे म्हणजे त्याचे आजोबा आहेत, ते मला प्रत्येक वेळेस सपोर्ट म्हणजे थोड्या-थोड्या गोष्टी त्यांच्या एक्सपिरियन्स थ्रू भरपूर सांगत असतात, की हे असं नाही, ते तसं लागतं, ते तसं नाही, हे असं लागतं. आणि त्याच्यात बाकीचा सपोर्ट तर हसबँडचा आहे आणि बाकी मेंटली सपोर्ट तर पूर्ण फॅमिली देते. तुमचं आता तुम्ही म्हणालात की तुमची फॅमिली ही तुमची सपोर्ट सिस्टीम हं, आहे. इन तुमचे हस्बंड असतील किंवा तुम्ही तुमचे जे सासरे आजोबा हं. असं म्हणालात, ते सपोर्ट सिस्टीम आहेत. पण आता डेली चॅलेंजेस जे आपल्याला फेस करावे लागतात, मग त्याच्यासाठी आपल्याला टीम लागते. हो. मग अशी किती जणांची टीम तुमची आहे, की जो अख्खा बिझनेस तुम्ही हँडल करताना तुम्हाला म्हणजे हा हे केली बिझनेस जाते? माझे हसबंड आणि माझे सासू-सासरे आम्ही हे 4 जणच हँडल करत आहोत. म्हणजे मी मॅन्युफॅक्चरिंग आणि फॉर्मलायझेशनचं पाहते. माझे हसबंड मार्केटिंगच्या थ्रू पाहत असतात
आणि बाकीचे म्हणजे मम्मी पप्पा म्हणजे सासू सासरे ते बाकीचं करत असतात की सेल्सचं बघायचं किंवा अकाउंट्सचं काही असेल तर ते बघत असतो. ओके. आणि दिल्लीतल्या युनिट मधले जी टीम आहे ती किती जणांची टीम आहे साधारणपणे? ती साधारण 17 ते 18 जणांची टीम आहे. त्याच्यामध्ये 14 वर्कर्स आहेत आणि बाकीचे 3 मॅनेजर्स आहेत. अ, आता आपण शेवटाकडे येऊया. माझा पुढचा प्रश्न असा आहे की वुमन एंटरप्रेनर हम्म. म्हणून एस्टॅब्लिश स्वतःला करताना तुम्हाला काय चॅलेंजेस आले? भरपूर. म्हणजे फक्त बिझनेसमन नाही, कारण एखाद्या माणसाने ठरवलं की मला बिझनेस उभा करायचा आहे, तर त्याला एस्टॅब्लिश करण्याची पद्धत वेगळी आहे. पण वुमन एंटरप्रेनर म्हणून हे करताना काय मोठं झालं? सगळ्यात आधी तर सेलिंग मध्ये खूप प्रॉब्लेम झाले किंवा ब्रँड लॉन्च करतानाही खूप प्रॉब्लेम झाले. म्हणजे असं कधी कधी होत होतं की एक दिवस कुणी प्रोडक्ट घेऊनही जात नव्हतं. म्हणजे मी दिवसभर वाट बघायचे की आज कोणीतरी येईल कन्सल्ट करायला किंवा काही विचारायला. पण असं नव्हतं होत. पण मग हळूहळू की माउथ पब्लिसिटी करून करून मग ते थोडं व्हावं लागलं. बिझनेस करत असताना तुम्हाला म्हणजे किंवा हा पुरुष आहे बाबा म्हणून ह्याला प्रेफर केलं जातंय आणि आपल्याला नाही केलं जातंय, असा कधी अनुभव आला का? नाही तसा काही अनुभव नाही. कारण कसं आहे, अजूनही मेल डॉमिनेटिंग मार्केट आहे. हो. बिझनेसमन किंवा हे ते असं म्हणलं जातं, अरे बिझनेस करायचं असावं लागतं रक्तामध्ये, किंवा ते बायकांना काय कळणार असं अजूनही म्हणलं जातं. हो. तर असा कधी तुम्हाला मार्केटिंग करत असताना किंवा फॉर्म्युलेशन्स करत असताना किंवा एखादं प्रोडक्ट कोणाला समजावून सांगत असताना अनुभव आलाय का? नाही तसा काही अनुभव विच इज गुड थिंग की तुम्हाला नाही. तसा अनुभव आलेला नाहीये, हे खरंच चांगलं आहे. मग आता जे नवीन आहेत, बडिंग आहेत किंवा महिला ज्यांना नवीन सुरू करायचंय काहीतरी, तर त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? त्यांना की थोडंसं पेशन्स धरावं लागेल. कारण की असं होतं की पटकन असं कोणी विश्वास नाही ठेवत प्रॉडक्ट्सवर. म्हणजे माझ्याही प्रॉडक्ट्सवर लगेच कोणी विश्वास ठेवला नव्हता. म्हणजे आज ह्यांनी यूज केलं, त्यांना थोडे रिझल्ट आले, त्यांनी अजून त्यांच्या फ्रेंड्सला सांगितलं. त्या थ्रूच माझं बिझनेस पुढं गेलेला आहे. आणि FDA सर्टिफाईडला खूप प्रॉब्लेम्स येतात. त्यासाठी मग नंतर म्हणजे एका पॉइंटमध्ये मी पण असं झालं होतं की हे नाही होते, मला नाही करायचं. म्हणजे ते जे सर्टिफिकेशन्स होते ते पटकन पास आउट होत नव्हते. तर मग मी पण असं म्हणत होते की नाही होते आता मला नाही करायचं, नाही होऊ शकत. पण मग हळूहळू ते होत गेलं. म्हणजे मला सगळे की नाही होईल, आज नाही उद्या होईल. अजून थोडेसे चेंजेस कर त्याच्यामध्ये. आणि तसं म्हणजे त्याचं फॉर्म्युलायझेशन असतं ना, तो आपल्याला परफेक्ट द्यावा लागतो कारण की FDA मध्येही ते प्रॉडक्ट्स टेस्ट केले जातात. आणि ते असे डीपली टेस्ट केले जातात की त्यामध्ये आपण जो कंटेंट दिलाय त्यामधला 1 ml सुद्धा जर जास्त असेल ना, तर FDA सर्टिफाईड अप्रूव्ह होत नाही. बरोबर, राईट. म्हणजे ऍक्च्युली कन्सिस्टन्सी आणि कन्सिस्टन्सी, पेशन्स हे पेशन्स. दोन्ही. आता हा सर्व्हिस इंडस्ट्री झाली ही. तुम्ही एक सर्व्हिस म्हणजे ब्युटी प्रोडक्ट मध्ये तुम्ही सर्व्हिस देताय, तर याच्यामध्ये तुम्ही मगाशी म्हणालात की तुम्ही कस्टमाइज करून देता. हो. मग त्याच्यासाठी तुम्ही काही सर्वे वगैरे घेता का, की कसं कस्टमाइज करून देता? मी कन्सल्टेशनच करते आणि मोस्टली कधी म्हणजे नॉर्मल जर स्किन प्रॉब्लेम असेल तर फोटो पाठवला तर चालतो. पण जर काही वेगळं असेल तर स्वतः येऊन भेटून गेले तरी चालतं किंवा म्हणजे मी फलटणमध्ये असेल तर ते तिकडे येऊन भेटतात आणि मी पुण्यामध्ये असेल तर मग मी व्हिडिओ कॉल्सवर कन्सल्टेशन घेते किंवा मग पुण्यात आल्यावर अपॉइंटमेंट्स मग अशी ठेवते. तुम्ही प्रॉपर म्हणजे ऑनलाईन कन्सल्टन्सी किंवा असं अजून प्रॉपर सुरू केलेलं नाहीये? प्रॉपर ऑनलाईन कन्सल्टन्सी नाहीये. पण जर काही असेल तर मग व्हिडिओ कॉल्सवर वगैरे म्हणजे कन्सल्ट ऑनलाईन करते. कन्सल्टन्सी सुरू करण्याचा विचार आहे का? कारण जो बेनिफिशियल हो, आहे हो आहे. ह्याच्यासाठी, म्हणून. कारण तुम्ही म्हणालात की तुम्ही हं, त्याच्यातला कोर्स पण केलेला हं. आहे, त्याच्यातलं नॉलेज असणंही तितकंच गरजेचं आहे. इम्पोर्टंट आहे. पण प्रत्येक समोरच्याला मला नाही कळणार की हं. ह्याच्यात काय नाहीये, काही काय नाहीये. नाहीये, मी किंमत बघणार, माझं टार्गेट सेट असतं. हं. पण तर कन्सल्टेशन करताना प्रत्येक जण जागेचे आता विचार नाही, कारण व्हर्च्युअल गोष्टी खूप होतात, हो. तर ऑनलाईन हो, कन्सल्टन्सीचा. आपण ऑनलाईन कन्सल्टन्सी विचार केलेला आहे आणि आपल्या प्रत्येक प्रॉडक्टवर माझा स्वतःचा नंबर दिलाय. ज्याच्या थ्रू काहीही जरी प्रॉब्लेम वाटत असेल किंवा आज कोणी फर्स्ट टाईम यूज केला आणि कोणाला कधी असं म्हणजे काही वाटतं, की बाबा मला आज इचीनेस फील होतोय वगैरे, तर त्या कॉन्टॅक्ट नंबरवर कोणीही कॉन्टॅक्ट करू शकतं. ओके. मग असं कधी झालंय का की
म्हणजे आपल्याला 10 चांगले फीडबॅक येतात. हम्म एखादा वाईट फीडबॅकही येऊ शकतो. कारण आपण जेव्हा बिझनेसमध्ये असतो तेव्हा दोन्ही हम्म प्लस मायनस गोष्टी असतात. म्हणजे जेव्हा असा एखादा निगेटिव्ह फीडबॅक आला किंवा हे झालं, तर मग तुम्ही त्या माणसाला कसं म्हणजे मी एक्झाम्पल विचारते, हम्म की कसं कन्व्हिन्स करता, की बाबा हे नाही प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट सूट नाही होत आणि हम्म. समोरचा विचार नाही करत तसा. तर अशा सिच्युएशन्स आलेल्या आहेत का? हो, म्हणजे आलेत की कोणी निगेटिव्ह फीडबॅक्स दिलेले आहेत आणि मी म्हणजे थोडंसं नॉर्मल घेऊनच त्यांना समजवलंय की हे असं म्हणजे काही जणांना काय वाटतं की माझा चेहरा अजून काळा पडला किंवा हम्म, मला जास्त हेअर फॉल हम्म, झाला. पण प्रॉब्लेम कसं होतं की हेअर्सला आपल्याला बोरचं पाणी जे असतं हम्म. ते सूट होत नाही. मग काही काहींना ते माहिती नसतं. मग ते प्रोडक्ट्स यूज करतात. पण मग ते पाण्याचा प्रॉब्लेम असतो. मग ते थोडं-थोडं समजून सांगावं लागतं. मग ते समजून सांगूनच त्यांचं निगेटिव्ह पॉझिटिव्ह मध्ये कन्व्हर्ट कन्व्हर्ट केलेलं आहे. केलं. मग ह्याच्यामध्ये तुम्ही अशी मोटिवेशन कुठनं घेता, की अरे म्हणजे असं होतं, की आपल्याला कोणीतरी नाही म्हणले एखादी, की तू केलेली गोष्ट नाही आवडली, तर आपल्याला वाईट वाटतं. ह्युमन टेंडन्सी हम्म. आहे. त्यामध्ये तुम्ही स्वतःला मोटिवेट कसं करता, की नाही मला हे करायचंच आहे, येतं एखादं किंवा आपण म्हणतो निंदकाचे घर असावे शेजारी. हम्म. तर मग ते फीडबॅक तुम्ही म्हणजे कसं असं घेता? झालंय म्हणजे मला जेव्हा फर्स्ट फीडबॅक निगेटिव्ह आला होता ना, तर मला असं की की यार मी नाही असं काही केलं. म्हणजे काही म्हणतात की नाही मला हे सूट नाही झालं तुमच्यामुळे प्रॉब्लेम झालाय. तर मला असं थोडंसं आधी खूप वाईट वाटत होतं. पण मला मोटिवेट करायला आजोबा किंवा माझे हसबंड असतातच, की नाही तसं नाहीये, ठीक आहे. आपण सांगू त्यांना समजून, तू हे करू नको असं. मग तुम्ही बाकीच्या ह्यांना कसं सांगाल, की अशा सिच्युएशन्स आल्यावरती कसं डील करायचं? कारण आता ट्रोलिंग हा प्रकार खूप खूप वाढतोय. वाढलाय. त्याच्यामुळे असं होऊ शकतं काही काही वेळेला, की ट्रोलिंग होतं आपलं. स्वतःवर विश्वास ठेवायचा. स्वतःवर विश्वास स्वतःवर ठेवायचा. विश्वास. आता तुम्ही ह्याच्यातून आणि काय सल्ला देऊ शकाल सगळ्याच बिझनेसमॅनना किंवा स्त्रियांना पर्टिक्युलरली? की तुम्ही थोडं पेशन्सनी घ्या. नेगेटिव्हिटी जरी म्हणजे ट्रोल झालात किंवा कोणी नेगेटिव्ह बोलतंय, त्या लक्ष न देता त्यांना थोडंसं समजून सांगा, की हे म्हणजे तुम्ही जो विचार करताय तो चुकीचा आहे. अजून थोडंसं ट्राय करा. पण ह्याचे पॉझिटिव्ह रिझल्ट्स आहेत प्रत्येक प्रॉडक्ट्सचे. ग्लुथॅन नावाची गोष्ट सध्या मार्केटमध्ये खूप चर्चेत आहे. तर हे ग्लुथॅन म्हणजे नक्की काय आणि त्याचा आपल्या शरीराला काय फायदा होतो? एकदम शॉर्ट सांगायचं तर ग्लुथाईन हे एक आपल्या बॉडीमधलं नॅचरल अँटीऑक्सिडंट आहे. आपण फ्री रॅडिकल्स बद्दल ऐकलं असेल. हम्म, जे आपल्याला न्यूट्रिएंट्स आणि प्रोटीन्स मिळू देत नाही बॉडीला. हम्म. तर ते त्यासाठी फाईट करण्यासाठी अँटीऑक्सिडंट आहे. अँटीऑक्सिडंट म्हणून वापरलं वापरलं जातं. जातं. ओके. आणि तुम्ही दुसरा असं एक म्हणाला होतात, की सगळे प्रोडक्ट्स एक्सटर्नल वापरासाठी आहेत. मग ह्या ज्या एफर्सवेट टॅब इफर्वेसंट येस, टॅब्लेट्स. तर त्या टॅबलेट्स ज्या आहेत त्या इंटरनल यूजसाठी का सुरू केल्या? आपण ह्या टॅब्लेट्स म्हणजे जे स्किन प्रॉब्लेम्स किंवा हेअर प्रॉब्लेम आहेत, तर ते रूट्स पासून क्युअर होण्यासाठी आपण ते टॅब्लेट्स लॉन्च केले ओके. आणि बाकीचे जे एक्सटर्नल यूजचे जे प्रोडक्ट्स आहेत त्याच्यामध्येही तो कंटेंट आहे? कंटेंट आहे, पण जे रूट्स पासून क्युअर होणार म्हणजे रूट्स पासून निघून जाणार आहे. जसं की वांग, पिंपल्स किंवा पिंपल्सचे डाग किंवा पोर्स ते रूट्स पासून निघून जाण्यासाठी आपण हे लॉन्च टॅबलेट लॉन्च केलेलं केले. आहे. एखाद्या व्यक्तीला जर डीलरशिप घ्यायची असेल किंवा तुमचे प्रॉडक्ट्स घ्यायचे असतील, तर त्यांनी तुमच्या कसा कॉन्टॅक्ट करायचा? आपली स्वतःची वेबसाईट आहे पिओनेचर बाय शिवानी डॉट इन ह्या नावाने. आपले हे प्रोडक्ट्स ई कॉमर्स वेबसाईटवरही मिळतील. जसं Amazon, Flipkart यावरही मिळतील आणि Instagram ज्याचं प्युअर नेचर बाय शिवानी असं Instagram पेज आहे त्यावरही मिळेल. त्यामध्ये आपले कॉन्टॅक्ट नंबरही आहेत. त्यामुळे डिस्ट्रिब्युटर्सला मिळू शकतील. अ, आपल्या सगळ्या प्रेक्षकांना मी हे सांगू शकते, की हे सगळे डिटेल्स तुम्हाला आमच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नक्की मिळतील. तर हे असे सगळे प्रोडक्ट्स घेण्यासाठी किंवा डीलरशिपसाठी तुम्ही डिरेक्टली शिवानी मॅडमना कॉन्टॅक्ट करू शकता आणि प्रोडक्ट्सबद्दल जास्ती माहिती घ्यायची असेल तरी सुद्धा तुम्ही त्यांना कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्ही नुकतंच ह्या गोळ्या लॉन्च केलेल्या आहेत नवीन. तर एक प्रत्येक गोळी घेण्याची एक पद्धत असती किंवा वेळ असते. तर ह्या गोळ्या कशा पद्धतीने घेतल्या जातात आणि कोणत्या वेळेला घ्यायच्या? ठीक आहे. ह्या गोळ्या तसं पर्टिक्युलर टाइम नाहीये किंवा 2 वेळा घ्यायच्यात असं काही नाहीये. तुम्ही फक्त ज्यावेळेस स्टार्ट करणार आहात गोळी घ्यायला, त्या टायमिंग एकच टायमिंग ठेवायचं. म्हणजे जर तुम्ही सकाळचं घ्यायला चालू केलं आहात,
तर ती रोज सकाळीच घ्यायची आहे. ही टॅबलेट दिवसातून एकदाच घ्यायची आहे. आणि ह्या टॅबलेट कशी घ्यायची हे मी दाखवते. ह्या पॅकमध्ये अशा 20 टॅबलेट्स येतात. ते 200 ml पाण्या 1 ग्लास पाणीमध्ये 200 ml साधारण पाणी हवंय. त्यामध्ये ही टॅबलेट अशी टाकायची आहे. ही टॅबलेट अशी पूर्णपणे विरघळते पाण्यामध्ये. त्याचे बबल्स येणं थांबल्यानंतर आपण ती टॅबलेट घ्यायची आहे. आणि हे टॅबलेट्स इम्युनिटी बूस्टर म्हणूनही काम करतं. प्रत्येक टॅबलेट्सचे वेगळे वेगळे फ्लेवर्स आहेत. हेअरसाठी ब्लूबेरी आहे, डेली नीडची आहे, ती रास्पबेरी फ्लेवरमध्ये येते आणि ऑरेंज फ्लेवरमध्ये येते. विटॅमिन सी ऑरेंज फ्लेवरमध्ये आहे आणि ह्यामध्ये आपल्याकडे अजून एक पिंपलसाठी आहे, ती स्ट्रॉबेरी फ्लेवरमध्ये येते. मग हे सगळे फ्लेवर्स नॅचरल आहेत, नॅचरल फ्लेवर्स आहेत. कुठलेही ऍडिशनल फ्लेवर्स नाही, किंवा हे काहीच नाही. नॅचरल फ्लेवर्स. तुम्ही ही टेस्ट करू शकता. थँक्यू. खरंच याचा ऑरेंज फ्लेवर, मला रसनाची आठवण झाली ऍक्च्युली हे ट्राय केल्यावरती. खूपच शुगर फ्री असून सुद्धा खूप सुंदर टेस्ट आहे याची. तुम्ही नक्की घेऊन ट्राय करा हे, तुम्हालाही नक्कीच आवडेल. मला नक्की खात्री आहे की तुम्ही पुढच्या 5 वर्षामध्ये इंटरनॅशनल मार्केटमध्ये तुमचा ब्रँड एस्टॅब्लिश कराल. आणि थँक्यू सो मच, तुम्ही आज इथे आलात आणि इतकी छान माहिती तुमच्या प्रोडक्ट्स बद्दल दिली. थँक्यू सो मच, तुम्ही आमच्या पॉडकास्टमध्ये आलात.